नमस्ते विद्यार्थी बालमित्रांनो, ब्रिज कोर्समधील आजचा आपला 42वा दिवस. कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा आपण स्टडी करत होतो. आज आपण द ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन जनरल फॉर्म हा पार्ट अभ्यासणार आहोत. लेट्स रिकॉल. ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आर पॅरलल टू एक्सिस. ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आर पॅरलल टू ॲक्सिस म्हणजे आपण इक्वेशन इन वन व्हेरिएबल असेल तर त्याचा जो ग्राफ आहे तो ग्राफ ॲक्सिसला पॅरलल असतो याचा आपण स्टडी केलेला आहे. फॉर एक्झाम्पल x=3 हा ग्राफ आपण ड्रॉ केला होता. हा ग्राफ एक्सच्या 3मधून जातो आणि तो वाय ॲक्सिसला पॅरलल असतो. Second, write the equation of line parallel to the x-axis at a distance of 7 unit from it and below the x-axis. म्हणजे तुम्हाला एक लाईन पॅरलल आहे टू कोणाला एक्स ॲक्सिसला आणि ती एक्स ॲक्सिसच्या बिलो आहे 7 युनिटवरती आणि तिचं तुम्हाला त्यांनी इक्वेशन विचारलेलं आहे. एक्स ॲक्सिस हा वाय ॲक्सिस हा एक्स ॲक्सिसच्या बिलो अशा प्रकारे ही पॅरलल लाईन काय होते जाते आणि ती कशामधून जाते तर 7 युनिटमधून. म्हणजे आपण खाली विचारात जर घेतला तर वाय ॲक्सिसवरती -7 येणार आहे म्हणजे त्या लाईनचं इक्वेशन तुम्हाला मिळणार आहे y = -7 का जी एक्स ॲक्सिसला काय राहणार आहे पॅरलल राहणार आहे. देन इम्पॉर्टंट पॉईंट्स. Graph of linear equation in the form of ax plus by plus c equal to 0. A is not equal to 0 and b is not equal to 0. Intersect both the axes. म्हणजे आपण ग्राफ जर ड्रॉ केला कुणाचा ax plus by plus c equal to 0 या इक्वेशनचा की ज्यामध्ये ए इज नॉट इक्वल टू 0 बी इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे ए आणि बी 0 नाही. हा जो ग्राफ आहे हा इंटरसेक्ट करतो कुणाला बोथ ॲक्सिसला. यामध्ये ए आणि बी हे तुम्हाला 0 नको आहेत. ए जर 0 घेतला तर हा पार्ट 0 होणार आहे. बी जर 0 घेतला तर हा पार्ट 0 होणार आहे. म्हणजे सी इक्वल टू तुम्हाला मिळेल 0. म्हणजे कॉन्स्टंट टर्म इक्वल टू 0 असं काही होऊ शकत नाही. त्यामुळे ए आणि बीची व्हॅल्यू ही तुम्हाला 0 नको. म्हणजे ए आणि बीची व्हॅल्यू ही 0 नसावी. द कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉईंट ऑन द लाईन सॅटिस्फाय द इक्वेशन ऑफ द लाईन. म्हणजे लाईनवरती एखादा पॉईंट असेल तर त्या पॉईंटचे जे कोऑर्डिनेट असतात ते त्या इक्वेशनला काय करतात सॅटिस्फाय करतात. इफ द कोऑर्डिनेट ऑफ अ पॉईंट सॅटिस्फाय द इक्वेशन देन द पॉईंट लाईज ऑन द लाईन. याच्या उलट झालं. द कोऑर्डिनेट ऑफ अ पॉईंट सॅटिस्फाय द इक्वेशन म्हणजे कोऑर्डिनेट काय करत असेल इक्वेशनला सॅटिस्फाय करत असेल देन द पॉईंट लाईज ऑन द लाईन आणि मग तो पॉईंट त्या लाईनवरती काय होतो आहे लाय होतो आहे म्हणजे असतो. टू ड्रॉ द ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन जनरल फॉर्म 3 or 4 सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन आर टू बी ऑब्टेन. इच सोल्युशन गिव कोऑर्डिनेट ऑफ अ पॉईंट on the line. when the point are plotted then the line can be drawn. आणि मग आपल्याला लाईन जर ड्रॉ करायची असेल तर त्यासाठी आपल्याला काय का 3 or 4 सोल्युशन त्या इक्वेशनचे घेणं गरजेचं आहे. ते जर इक्वेशन 2 व्हेरिएबलमध्ये असेल तर त्याच्या आपल्याला सोल्युशन किती पाहिजे 3 or 4 आणि त्यानंतर ते पॉईंट काय करायचे ग्राफ पेपरवरती प्लॉट करायचे आणि त्यातून जाणारी लाईन काय करायची ड्रॉ करायची. यावर डिपेंड्स. आता आपण एक्झरसाइज सॉल्व करणार आहोत. एक्झरसाइज क्वेश्चन नंबर 1. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन. फर्स्ट, टू ड्रॉ द ग्राफ ऑफ x - y = 7 फाइंड द व्हॅल्यू ऑफ y इफ x = 3. म्हणजे x = 3 असताना तुम्हाला वायची व्हॅल्यू काय करायची फाइंड आउट करायची. म्हणजे या इक्वेशनमध्ये
एक्सच्या जागेवरती तुम्हाला 3 पुट करायचे आहेत आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. वाय म्हणजे प्लस वाय, पॉझिटिव्ह वाय लक्षात घ्या. एक्स मायनस वाय इक्वल टू 7a. हा वाय इथे मायनस आहे म्हणजे त्याला पलीकडे घेऊन जावं लागेल. जर या ठिकाणी आपण एक्सची व्हॅल्यू किती ठेवली 3, तर इक्वेशन कसं होईल बघा. 3 मायनस वाय इक्वल टू 7. 3 मायनस वाय इक्वल टू 7. हे मायनस वाय आपल्याला प्लस पाहिजे म्हणजे हे वाय इकडे घेऊन जावं लागेल आणि 7 इकडे आणावे लागेल. म्हणजे 3 मायनस 7 इक्वल टू वाय असं मिळेल आपल्याला. इथे 3 आहे, एक्स म्हणजे 3, 7 इकडे आला म्हणजे मायनस झाला. 3 मायनस 7 इक्वल टू हे तिकडे गेलं वाय झालं म्हणजे 3 मायनस 7 इक्वल टू वाय. आणि मग 3मधून 7 गेले म्हणजे -4 म्हणजे आपल्याला वायची व्हॅल्यू मिळालेली आहे -4. आता यामध्ये एक्सची व्हॅल्यू 3 आणि वायची व्हॅल्यू जर -4 ठेवली तर हे इक्वेशन काय होतं आहे, सॅटिस्फाय होते बघा. एक्सची व्हॅल्यू आपण 3 ठेवूया. 3 मायनस ब्रॅकेटमध्ये -4 म्हणजेच 3 ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असेल तर आतील साईन चेंज होतं म्हणजे 3 + 4 इक्वल टू 7 आपल्याला आहेच. म्हणजे एक्स इक्वल टू 3 आणि वाय इक्वल टू काय -4 हे ह्या इक्वेशनला काय करतात, सॅटिस्फाय करतात. म्हणजे आपला जो ऑप्शन आहे तो D -4. टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 2x + y इक्वल टू 12 इफ द व्हॅल्यू ऑफ y इक्वल टू 4 देन फाइंड x. म्हणजे यामध्ये वायची व्हॅल्यू तुम्हाला 4 ठेवायची आणि एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. वायच्या ठिकाणी जर आपण 4 ठेवले तर इक्वेशन कसं मिळेल बघा. 2x + 4 इक्वल टू 12. 4 इकडे येऊन जाणार म्हणजे मायनस होणार म्हणजे 2x इक्वल टू 12 - 4. 12मधून 4 गेले म्हणजे 8 मिळाले म्हणजे 2x इक्वल टू 8 मिळणार आहे. 2ने इकडे मल्टिप्लाय केले तिकडे जाऊन डिवाईड होणार आहे. मी ओरली सांगतो, नीट समजून घ्यायचे. आणि मग x इक्वल टू 8/2. 2 4 जा 8 म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे 4 आणि असा ऑप्शन आपल्याकडे आहे बी. आता एक्सची व्हॅल्यू 4 ठेवायची आणि वायची व्हॅल्यू पण 4 ठेवायची. हे इक्वेशन सॅटिस्फाय होते का नाही आपण बघूया. 2 आणि एक्सची व्हॅल्यू किती आहे 4. 2 × 4 4 2 जा 8 प्लस 4 वायची व्हॅल्यू आहे 4. 8 + 4 इक्वल टू 12 म्हणजे आपलं आन्सर बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन आपल्याला मिळालेला आहे बी. देन क्वेश्चन नंबर 2. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू ड्रॉ द ग्राफ ऑफ x - y इक्वल टू 1. ॲक्टिव्हिटी तुम्हाला कंप्लीट करायची. कशासाठी तर x - y इक्वल टू 1चा ग्राफ तुम्हाला काय करायचा आहे, ड्रॉ करायचा आहे. आता ही ॲक्टिव्हिटी आपण सॉल्व करूया. इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे. x - y इक्वल टू 1. x - y इक्वल टू 1. पुट y इक्वल टू 1. आता या इक्वेशनमध्ये वायच्या जागेवरती तुम्हाला 1 पुट करायचे म्हणजे x - y, y म्हणजे 1 इक्वल टू 1. आता -1 इकडे गेला का प्लस होणार आहे म्हणजे x इक्वल टू 1 + 1. देअरफॉर x इक्वल टू 2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 2. हे त्यांनी सॉल्व करून दिलेलं आहे. सेकंड पार्ट आता आपण सॉल्व करणार आहोत. x - y इक्वल टू 1 पुट y इक्वल टू 2. आता वायची व्हॅल्यू आपल्याला 2 पुट करायची म्हणजे x - y व्हॅल्यू आपण 2 पुट केली इक्वल टू 1. हा -2 आहे इकडे गेला का प्लस होणार आहे म्हणजे x इक्वल टू 1 + 2. 1 + 2 इक्वल टू 3. देअरफॉर x इक्वल टू 3. हे बॉक्स आपण भरायचे आहेत. मी ते लाल पेनने भरलेले आहेत, ते तुम्ही भरणं गरजेचं आहे. बाकीचा पार्ट त्यांनी सॉल्व करून दिलेला आहे. देन थर्ड x - y इक्वल टू 1 पुट y इक्वल टू -3 म्हणजे वायच्या जागेवर आपल्याला काय करायचं आता व्हॅल्यू -3 पुट करायची आहे. x मायनस ब्रॅकेटमध्ये -3 हे मायनस जे आहे या इक्वेशनमधील मायनस साईन आहे
आणि हे मायनस जे आहे तर वायची व्हॅल्यू -3 आहे, त्यातील हे साईन आहे इक्वल टू 1. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असेल तर आतील साईन चेंज होतं, म्हणजे हे मायनस आहे ते प्लस होणार कारण बाहेर मायनस साईन आहे. म्हणजे x+3 = 1. हा 3 इकडे जाणार म्हणजे x = 1 - 3 आणि 1मधून 3 गेले -2. x = -2. यावर आपण अगोदर बऱ्याच वेळा चर्चा केलेली आहे. आणि मग आपल्याला काय करायचं, आता टेबल बनवायचं आहे. x y आणि नंतर पेअर XY. पहिल्यामध्ये काय मिळते बघा, एक्सची व्हॅल्यू 2 आणि वायची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला 1 ठेवायला सांगितली होती, म्हणजे 2 1 2 1 अशी आपल्याला पेअर मिळाली. या ठिकाणी x3 आहे, y2 आहे, म्हणजे 3 2 पेअर मिळाली 3 and 2. लास्ट x-2 आहे आणि y -3 आहे, म्हणजे पेअर आपल्याला मिळाली -2 -3. आणि त्यांनी आपल्याला सांगितलं आहे प्लॉटिंग द अबाव ऑर्डर पेअर ऑन ग्राफ पेपर अँड ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू द 3 पॉईंट. म्हणजे तुम्हाला काय करायचे आहेत, हे जे 3 पॉईंट आहेत हे 3 पॉईंट ग्राफ पेपरवरती काय करायचे आहेत, प्लॉट करायचे आहेत आणि त्यातून पास होणारी, या 3 पॉईंटमधून पास होणारी लाईन तुम्हाला काय करायला सांगितली, त्यांनी ड्रॉ करायला सांगितली. म्हणजे आपण आता हा सम ग्राफ पेपरवर सोडवणार आहोत. पेअर जी आहे ती पेअर तुम्ही लक्षात ठेवायची, 2 1 3 2 अँड -2 -3 ही पेअर लक्षात ठेवायची. आता हे आपण प्लॉट करणार आहोत ग्राफ पेपरवरती. या ग्राफ पेपरवरती पहिल्यांदा आपल्याला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ करावा लागेल. हा वाय ॲक्सिस आणि हा एक्स ॲक्सिस, म्हणजे एक्स डॅश अँड वाय डॅश. त्यानंतर इकडे आपल्याला स्केल लिहावं लागेल. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये इथे स्केल आपण दिले बघा, स्केल 1 सेंटीमीटर = 1 युनिट ऑन बोथ ॲक्सिस. त्याच्यानंतर ही एक्स ॲक्सिसची पॉझिटिव्ह डिरेक्शन आहे. या ठिकाणी आपण 1 2 3 4 5 असे पॉझिटिव्ह नंबर काय केलेले आहेत, लिहिलेले आहेत. इकडे निगेटिव्ह नंबर. त्यानंतर वाय ॲक्सिसवर इकडे पॉझिटिव्ह नंबर आणि वाय ॲक्सिसवर तिकडे खाली निगेटिव्ह नंबर आपण हे राईट केलेले आहे. आता फर्स्ट पेअर आपली आहे 2 आणि 1. 2 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 2 पाहिजे आणि 1 वाय ॲक्सिसवरती, म्हणजे 2 1 ही पेअर आलेली आहे. या ठिकाणी अशा प्रकारे पॉईंट करायचा, त्याला सर्कल करायचं. देन सेकंड पॉईंट तुम्हाला त्यांनी दिलेला आहे 3 2. 3 आणि 2 म्हणजे एक्स ॲक्सिसवर 3, वाय ॲक्सिसवरती 2 इथे आलो, याला आपण सर्कल केलेलं आहे 3 2. देन थर्ड पॉईंट आहे -2 -3. -2 -3 इथे पॉईंट आला बघा, -2 आणि -3. बरेच विद्यार्थी -2 इथे आहे तो -2 हा घेतात. -2 -3 आहे म्हणजे पहिल्यांदा आपल्याला एक्स ॲक्सिसवरील पॉईंट घ्यावा लागेल. म्हणजे हा पॉईंट इथे आला बघा आणि इथे कोऑर्डिनेट आपल्याला मिळालेला आहे -2, म्हणजे पेअर आपली येणार आहे -2 आणि -3. आणि त्यानंतर त्यांनी हे पॉईंट प्लॉट केल्यानंतर त्यातून तुम्हाला लाईन ड्रॉ करायला सांगितलेली आहे. आणि मग यातून एक लाईन आपण अशी ड्रॉ करतो. हे पॉईंट कोलिनियर आहेत. या 3 पॉईंटमधून अशा प्रकारे एक लाईन आपण पास केलेली आहे. हा पूर्णपणे सम आता मी तुम्हाला दाखवतो आहे, तो तुम्ही व्यवस्थित पाहायचा आहे आणि त्याचा ग्राफ तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये काढायचा आहे. कशा प्रकारे ग्राफ ड्रॉ करायचा आहे ते लक्षात घ्या.
Then question number 3, solve the following sub questions. First, plot the point 1, 2, 3, 6, -2, -4 on the graph paper. Decide whether the points are collinear or not. If so, draw a line passing through those points and write the equation of that line. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, ग्राफ पेपरवरती हे पॉईंट प्लॉट करायचे आहेत. कोणते? 1, 2, 3, 6, -2, -4. डिसाईड वेदर द पॉईंट्स आर कोलिनियर ऑर नॉट. ते पॉईंट कोलिनियर आहे किंवा नाही ते तुम्ही ठरवायचं आहे. इफ सो, जर ते असतील तर, तसे असेल तर ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू दोज पॉईंट. आणि असं जर असेल म्हणजेच ते पॉईंट कोलिनियर असेल तर त्यातून पास होणारी एक लाईन काय करायची, ड्रॉ करायची. अँड राईट द इक्वेशन ऑफ दॅट लाईन. आणि त्या लाईनचं तुम्हाला काय करायचं आहे, इक्वेशन त्यांनी लिहायला सांगितलेलं आहे. आणि नंतर हा सेकंड सम आहे, ड्रॉ द ग्राफ ऑफ फॉलोविंग इक्वेशन. यातील आपण आता एक एक सम सॉल्व करणार आहोत. फर्स्ट सम, प्लॉट द पॉईंट 1, 2, 3, 6, -2, -4. हे पॉईंट लक्षात ठेवायचे. आपण ग्राफ पेपरवर जाणार आहोत आणि मग या पॉईंटमधून लाईन जर पास होत असेल तर ती लाईन पास करायची आहे आणि त्या लाईनचं आपल्याला इक्वेशन लिहायचं. आपण आता हे पॉईंट लक्षात ठेवूया आणि ग्राफ पेपरवरती जाऊया. पॉईंट पुन्हा सांगतो बघा, 1, 2, 3, 6, -2, -4. ग्राफ पेपरवरती आपण आलेलो आहे. इथे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आपण हे ड्रॉ केलेले आहेत. यावरती आपल्याला आता त्यांनी दिलेले पॉईंट काय करायचे, प्लॉट करायचे. फर्स्ट पॉईंट त्यांनी तुम्हाला दिलेला आहे 1, 2. 1, 2 हा 1 इथे आला बघा आणि 2 इथे आला, म्हणजे हा पॉईंट झाला, याला आपण सर्कल केलं. सेकंड पॉईंट आहे 3, 6, म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 3, वाय ॲक्सिसवरती 6, म्हणजे हा पॉईंट इथे आलेला आहे, याला आपण सर्कल केलं. त्याच्यानंतर -2, -4, -2 आणि -4 इथे पॉईंट आला बघा. आणि मग यामधून लाईन पास होते का ते आपण पाहिजे. तर या 3 पॉईंटमधून एक लाईन काय होते, पास होते, म्हणजे हे पॉईंट काय आहेत, कोलिनियर आहेत. हे पॉईंट काय आहेत, कोलिनियर आहे. यातून पास होणारी अशा प्रकारे आपण एक लाईन काय केलेली, ही ड्रॉ केलेली आहे. आणि या लाईनचं तुम्हाला त्यांनी पुढे इक्वेशन विचारलेलं आहे. एक्स डॅश, वाय डॅश, त्याच्यानंतर स्केल, हे सर्व तुम्ही लिहायचं आहे. आता या लाईनचं इक्वेशन काय आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं. लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं म्हणजेच एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट यांच्यामध्ये काय रिलेशन आहे ते आपल्याला शोधून काढायचं. या ठिकाणी 3 आणि 6 दिलेत बघा. आता या 2 नंबरचा आपण जर विचार केला तर 6 डबल आहे कोणाच्या, 3च्या, म्हणजे वायची व्हॅल्यू एक्सच्या डबल आहे. वायची व्हॅल्यू एक्सच्या डबल आहे. इथे बघूया, वायची व्हॅल्यू 2 आहे, एक्सची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे 1च्या डबल 2, म्हणजे वायची व्हॅल्यू मिळाली. आता इथे या वायची व्हॅल्यू -4 आहे आणि एक्सची व्हॅल्यू -2 आहे. -2च्या डबल केलं का -4 मिळतात. म्हणजे या ठिकाणी आपण एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट यांचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर वाय कोऑर्डिनेट हा एक्सच्या डबल आहे, म्हणजे वाय इक्वल टू डबल एक्स येणार आहे, म्हणजे वाय इक्वल टू 2x. वाय इक्वल टू 2x ह्यात हे त्या लाईनचं इक्वेशन होणार आहे. आणि मग हे इक्वेशन आपण इथे लिहिलेलं आहे, वाय इक्वल टू 2x. समजले एक्झाम्पल हे. याप्रमाणे हा ग्राफ आपण काय केलेला आहे, सॉल्व केलेला आहे. देन सेकंड एक्झाम्पल, ड्रॉ द ग्राफ ऑफ फॉलोइंग इक्वेशन्स. ड्रॉ द ग्राफ ऑफ फॉलोइंग इक्वेशन. फर्स्ट, 2x + y = 5, y = x + 3, x = y.
हे 3 इक्वेशन तुम्हाला दिलेले आहेत आणि यांचा ग्राफ तुम्हाला काय करायचा आहे, ड्रॉ करायचा आहे. आता फर्स्ट इक्वेशन 2x + y = 5 हे इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. देन y = x + 3 हे पण इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. आणि थर्ड इक्वेशन आहे x = y हे पण इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, टेबल बनवावं लागेल x y आणि x y. फर्स्ट इक्वेशन 2x + y = 5. आता एक्सची व्हॅल्यू आपण काहीतरी यामध्ये ठेवायची आणि वायची व्हॅल्यू काय करायची, फाइंड आउट करायची. आता एक्सच्या व्हॅल्यू पुट करताना किंवा वायच्या व्हॅल्यू पुट करताना या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या व्हॅल्यू तुमच्या ग्राफ पेपरच्या बाहेर जाता कामा नये. आता ग्राफवरती आपण पॉईंट कुठपर्यंत प्लॉट करू शकतो, नंबर कुठपर्यंत प्लॉट करू शकतो, तर -8 to 8 -8 to काय, टू 8 एवढे नंबर आपण काय करू शकतो, एक्स ॲक्सिसवरती दाखवू शकतो. वाय ॲक्सिसवरती त्याच्यापेक्षा थोडेसे नंबर आपण जास्त दाखवू शकतो, परंतु आपण काय करायचं आहे, -8 आणि 8 यांच्या बिटवीनच जे पॉईंट आहेत, जे नंबर आहेत ते नंबर आपण काय करणार आहोत, दाखवणार आहोत. इथे 4 घेतला बघा, एक्सची व्हॅल्यू जर मी 4 घेतली तर 4 2 8. मला वायची व्हॅल्यू काढायची, 8 इकडे जाणार, मायनस होणार, म्हणजे 5 - 8 5 - 8 म्हणजे -3. म्हणजे आपल्याला पेअर मिळालेली आहे 4 - 3. हे ओरली सॉल्व करायचं लक्षात घ्या. त्याच्यानंतर मी एक्सची व्हॅल्यू घेतली 5 × 2 10. 10 इकडे गेले का मायनस होणार आहे, म्हणजे 5 - 10 -5 म्हणजे पेअर तुम्हाला मिळालेली आहे 5 - 5. देन एक्सची व्हॅल्यू मी -1 घेतली तर 2 × -1 -2. -2 इकडे गेले की प्लस होणार आहे, म्हणजे 5 + 2 5 + 2 म्हणजे 7. म्हणजे वायची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे 7. म्हणजे पेअर मिळाली -1 आणि 7. सेकंड इक्वेशन y = x + 3 आहे बघा. आता एक्सची व्हॅल्यू जर मी 4 ठेवली तर 4 + 3 वायची व्हॅल्यू 7 आली. एक्सची व्हॅल्यू मी 2 ठेवली तर 2 + 3 वायची व्हॅल्यू मला 5 मिळाली. एक्सची व्हॅल्यू मी -2 ठेवली, -2 + 3 म्हणजे 3 - 2 3 - 2 1 म्हणजे वायची व्हॅल्यू मला मिळाली 1. म्हणजे पेअर झाली -2 आणि काय 1. हे मी घेतलेले नंबरच घेतले पाहिजे असं काही बंधन नाही. समजा एखादा विद्यार्थी काय करेल, एक्सची व्हॅल्यू 5 घेईल, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 5 घेतली तर त्याला वायची व्हॅल्यू काय मिळेल बघा, 5 + 3 8. म्हणजे त्याची पेअर मिळणारे 5 आणि काय 8. 5 आणि काय 8. एक्सची व्हॅल्यू 5 घेतली का वायची व्हॅल्यू त्याला 8 मिळते, म्हणजे पेअर झाली काय 5 आणि 8. तीही पेअर चालेल. फक्त या ठिकाणी तुम्ही नंबर कोणतेही घेऊ शकता, फक्त हे जे येणारे जे नंबर आहेत या व्हॅल्यू आणि ह्या व्हॅल्यू म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू आणि वायच्या व्हॅल्यू ग्राफ पेपरच्या बाहेर जाता कामा नये. त्या जर ग्राफ पेपरच्या बाहेर गेल्या तर आपण तो पॉईंट प्लॉटच करू शकत नाही. त्यामुळे ती काळजी घेणं गरजेचं आहे. हे झाले 2 इक्वेशन. देन थर्ड इक्वेशन तुम्हाला दिलेले आहे त्यांनी, x = y म्हणजे एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू सेम आहे, इक्वल आहे, एक्स वाय आणि पेअर एक्स वाय. समजा एक्सची व्हॅल्यू 6 घेतली तर वायची व्हॅल्यू पण 6 मिळणार आहे. एक्सची व्हॅल्यू -4 घेतली तर वायची व्हॅल्यू पण -4 मिळणार आहे, कारण ते इक्वल आहे. एक्स -6 घेतला तर वाय पण -6 घ्यावा लागेल. म्हणजे पेअर तुम्हाला मिळाली 6 6 -4 -4 -6 -6. आता समजा एखाद्याने इथे पॉईंट काय घेतला आहे 3 घेतला तर हा त्याचा काय येणार आहे 3च येणार आहे. म्हणजे पेअर तुम्हाला मिळेल 3 3. एखादा विद्यार्थी काय करेल या ठिकाणी 7 -7 घेईल, समजा -7 -7 पेअर मिळाली -7 -7. हेही चालेल, लक्षात घ्या. आणि मग आता आपण ग्राफ ड्रॉ करणार आहोत. पहिलं इक्वेशन आहे 2x + y = 5. हा ग्राफ आपण पहिल्यांदा ड्रॉ करू, नंतर हा आणि नंतर हा.
आता हा ग्राफच्या पेअर काय बघा, 4 - 3, 5 - 5, -1 7. पहिली पेअर काय बघा, या पेअर लक्षात ठेवा, 4 - 3, 5 - 5, -1 आणि 7. पहिली पेअर 4 आणि -3. हा ग्राफ एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, स्केल हे सर्व कंप्लीट केलेलं आहे. आता फक्त आपल्याला पॉईंट प्लॉट करायचे आणि त्यातून जाणाऱ्या लाईन ड्रॉ करायच्या आहेत. फर्स्ट पॉईंट काय दिला बघा त्यांनी आपल्याला, 4 - 3. आता 4 आणि -3, 4 म्हणजे एक्स ॲक्सिसवर 4 कुठे बघा इथे, आणि वाय ॲक्सिसवरती -3 म्हणजे इथे आले, म्हणजे हा पॉईंट इथे आलेला आहे, 4 - 3. त्यानंतर सेकंड पॉईंट सांगितला होता मी तुम्हाला, 5 - 5, 5 आणि काय -5, हा 5 इथे आला बघा, आणि -5 इथे आलेला आहे, म्हणजे हा पॉईंट इथे आला, 5 - 5. देन थर्ड पॉईंट होता -1 आणि 7, -1 7, -1 इथे आला बघा एक्स ॲक्सिसवरती, आणि 7 वाय ॲक्सिसवरती. अशा प्रकारे हे पॉईंट आपण काय केलेले आहेत, प्लॉट केलेले आहेत. आणि आता या पॉईंटमधून लाईन आपल्याला ड्रॉ करायची. -4 - 3, त्याच्यानंतर -5, 5 आणि -5, 5 आणि -5, आणि इकडे कोणता पॉईंट आहे बघा, हा -1 आणि 7. यातून अशा प्रकारे एक लाईन ड्रॉ केली, आणि ह्या लाईनचं नाव काय होतं बघा, 2x + y = 5. आणि मग ते आपण या ठिकाणी राईट केलेलं आहे, 2x + y = 5. अशा प्रकारे ही फर्स्ट लाईन आपल्याला काय झालेली आहे, मिळालेली आहे. देन सेकंड इक्वेशन तुम्हाला दिलेले बघा त्यांनी, y = x + 3. आणि मग आता ह्या पेअर कोणत्या आहेत बघा, 4 7, 2 5, -2 1. लक्षात ठेवायच्यात, 4 7, 2 5, -2 आणि काय 1. आणि मग आपण ग्राफ पेपरवरती येऊया. पहिली पेअर आहे 4 आणि 7, 4 आणि 7, एक्स ॲक्सिसवरती 4 इथे बघा, आणि 7 हे वाय ॲक्सिसवर इथे आलेले आहेत, म्हणजे तुम्हाला हा पॉईंट मिळालेला आहे 4 7. देन सेकंड पेअर आहे 2 5, 2 इथे बघा, आणि 5 इथे, 2 5. थर्ड पेअर -2 आणि 1, हा -2 इथे आला आणि 1 इथे आला, आणि यातून लाईन काय करायची, ड्रॉ करायची. आणि ह्या लाईनचं नाव काय आहे, y = x + 3, या आपण इथे लिहिणार आहोत. देन थर्ड इक्वेशन इझी आहे, त्यामध्ये तुम्हाला त्यांनी एक्स आणि वायची व्हॅल्यू सेम आहे, म्हणजे 6 6, -4 -4, -6 -6. आपण आता ते पॉईंट प्लॉट करूया. फर्स्ट आहे -6 -6, किंवा 6 6 हे घेतलं तरी चालेल. बघा या ठिकाणी 6 6 हा पॉईंट इथे आला. त्याच्यानंतर -4 -4, -4 इथे, -4 इथे, -4 -4. त्याच्यानंतर -6 -6, एक्स ॲक्सिसवरती -6, वाय ॲक्सिसवरती -6 म्हणजे इथे आला. आणि यातून जाणारी आपण लाईन ड्रॉ करायची, आणि मग ती लाईन आपल्याला मिळालेली आहे या प्रकारे. आणि या लाईनचं नाव काय आहे, तर x = y. अशा प्रकारे या 3 इक्वेशनचा ग्राफ आपण काय करू शकतो,
ड्रॉ करू शकतो. एक एक इक्वेशन घेऊन वेगवेगळ्या ग्राफ पेपरवरती आपण हे इक्वेशन ड्रॉ केले तरी चालेल. वेळेअभावी मी काय केलं, हे एकाच ग्राफ पेपरवरती हे 3 इक्वेशन ड्रॉ केलेले आहेत. ग्राफ पेपर पुन्हा एकदा व्यवस्थित बघून घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या ग्राफ पेपरवरती हा ग्राफ ड्रॉ करायचा आहे. या ठिकाणी आपला हा पार्ट कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.